नमस्कार. हवा महाराष्ट्राची या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब पाटील साहेब. आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपण तिसऱ्यांदा विधानसभा जिंकलेली आहे आणि या अटीतटीच्या लढतीत आपला विजय झालेला आहे. सर्वप्रथम तुमच्या विजयाची काय नेमकी गणित यशस्वी ठरली असं वाटतं आपल्याला? मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की अहमदपूर तालुका हा पुरोगामी विचाराचा तालुका आहे. कॉस्मोपॉलिटिशियन या मतदारसंघामध्ये लोक राहतात. इथल्या या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासालाच प्राधान्य दिल्यामुळं लोकांनी पुन्हा एकदा, आपण म्हणत होतात किंवा दुसऱ्यांदा नाही, तर लोकांनी विकास कामाला प्राधान्य देऊनच मला आशीर्वाद दिला आहे. म्हणजे परत आता मला की दुसऱ्यांदा नाही, अहमदपूरचा इतिहास तसा राहिला की दुसऱ्यांदा इथं कुठला आमदार रिपीट झालेला नाही. अशी काय जादूची कांडी केली तुम्ही अहमदपूर विधानसभा मतदारसंघातली सगळी जनता आपल्या पाठीमागे राहील? जादूची कांडी दुसरी काही केली नाही. महायुतीच्या सोबत आम्ही गेल्यामुळं दादांनी आणि या सरकारने कामं जरा चांगली झाली आणि लोकांच्या उपयोगाची कामं झाली. आरोग्य, पाणी, वॉटर सप्लाय, त्याच्यामुळं लोकांना वाटलं की, आणि लाडकी बहीण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये चांगला जो इफेक्ट झाला तो लाडक्या बहिणीचा झाला. तर त्याच्यामुळं ही जादूची कांडी झाली. बरं, तर अहमदपूर विधानसभा मतदारसंघातली चुरस म्हणजे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील आपल्या पुढे होते. आपल्याच घटक पक्षातले सहकारी असलेले गणेश हाके होते. बरं. या दोघांनी पण चांगली व्यूहरचना त्यांच्या पद्धतीने केली होती. बरोबर. कुठले मुद्दे स्थानिकचे, आता हे झाले राज्य पातळीवरचे, लाडकी बहीण योजना असेल किंवा मग अन्य, स्थानिकचे कुठले मुद्दे प्रभावी ठरले आणि मतदारांनी तुम्हाला का कळवले? तुम्ही लक्षात घ्या की त्यांनी ज्यावेळेस मतदारसंघामध्ये प्रचार करत फिरत होते तर त्यांच्याकडे विजन विजन त्यांनी आपल्या लोकांच्या समोर काही मांडलेच नाही. एकतर दोघांनी दुसरं काहीच बोलले, कारखाना घेतला, घराणेशाही, ह्याच्यावरच त्यांनी ट्रेस केला. आणि मी मात्र मतदारसंघात काय लागणार आहे हे मला कळालं म्हणून मी अंतेश्वरच्या पाण्याचा विषय सांगितला. आमच्या मतदारसंघामध्ये तरुणाला थोडंसं हाताला काम लावावं लागणार आहे, MIDCचा विषय होता. हे विषय लोकाला प्रभावीपणे मान्य झाल्यामुळं, आणि कोण करू शकणार आहे हे लोकाला वाटले की बाबासाहेब पाटील करू शकतात, म्हणून ह्या 2-3 गोष्टीच्या मुद्द्यासमोरच लोक फिरले आणि मतदान दिले मला. बरं, लोकसभेला जे वातावरण होतं ते महाविकास आघाडीला पोषक असं वातावरण. जवळपास आपल्या बहुतांश 31हून अधिक जागा महाविकास आघाडीने जिंकल्यामुळं तेच वातावरण विधानसभेत सुद्धा कायम राहील अशी जी चर्चा होती, त्याला तुम्ही आणि तुमच्या महायुतीने पूर्णपणे छेद दिलेला आहे. नाही, मागल्या वेळेस 19ला देखील अशीच परिस्थिती. माझ्याही मतदारसंघामध्ये 70,000ची लीड BJPला होती. मग त्यावेळेस आमचे देखील कार्यकर्ते म्हणायचे की लोकसभेला काय करायचे आहे, विधानसभेला बघूत आपण म्हणायचे. आणि ज्यावेळेस विधानसभा ॲक्च्युअली लागली त्यावेळेस मग कार्यकर्ते देखील म्हणाले आता एवढी लीड आपली कशी तुटल. पण प्लॅनिंग व्यवस्थित केलं आणि महाविकास आघाडी आत्ताच्या वेळेस काय झालं, थोडीशी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेली की उद्धव ठाकरे साहेबाला शिंदे साहेबांनी धोका दिला, पवार साहेबाला असं झालं. त्याचं गुडविल लोकांना वाटलं की भेटेल म्हणून, पण त्याच्याबद्दल चर्चा झाली पण मतामध्ये परिवर्तन त्याच्यात झालं नाही. जरांगे पाटलाचा इम्पॅक्ट हे लोकसभा वाटलं होतं यांना की त्यांना वाटलं की जरांगे पाटील साहेबाचाही इम्पॅक्ट होईल, पण त्यांनी जो निर्णय घेतला की आपल्याला राजकारणामध्ये पडायचं नाही आणि तुम्हाला जे तुमच्या लेवलला चांगलं वाटतं ते करा. तुम्हाला त्या दिवशी म्हणलं होतो की अहमदपूरमध्ये शेवटी मराठा मतदार खूप हुशार आहे की शेवटच्या वेळेस कोण येणार आहे विजयी त्याकडेच जातात. असं मतं वाटून देऊन नुकसान मतदारसंघाचं आतापर्यंत केलेलं नाही. त्या दिवशी मी तुम्हाला बोललो होतो आणि आताही तेच सांग की त्या लोकांनी शेवटी विन कोण होणार आहे तो गृहीत धरून ते मतदान करत असतात. निवडणुकीच्या रणधुमाळीत पाटील साहेबांचा आम्ही इंटरव्ह्यू केला होता, त्याच्यामध्ये ती बोलली होती की काही पत्ते हे मी निवडणुकीतच ओपन करणार आहे, ते तुम्हाला आता सांगणार नाही. आता काय काही पत्ते सांगा आता आमचे व्ह्यूअर्स. आणि आता पत्ते सांगायची काही गरज नाही, पत्त्याचा विषयच राहिला नाही. पत्ते म्हणजे आम्ही विन झालो हेच पत्ते येते, दुसरे काय. डाव यांनी चालल्यामुळे ते पत्ते सांगणारी नाही. बरं, आता पाटील साहेब तिसऱ्यांदा तुम्ही विधानसभा जिंकली आहे. लातूरकरांच्या, अहमदपूरकरांच्या आशा उंचावल्या. तुमचं सुद्धा नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे, कुठपर्यंत आलंय?
नाही नाही, बघा लोकांनाही वाटतंय आपण 3 वेळेस आलोत, दादाच्या जवळच आहोत, महायुतीच्या वेळेसच व्हायला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे. जनतेला वाटतं आणि नेत्यालाही वाटलं किंवा आपल्यालाही एक चांगला आमदार इथं मतदार आपल्या पक्षाचा वाढ करायचा असेल तर ते विचार करून मला देतील ते. काय बरं, कुठली प्रायोरिटी राहणार आहे तुमच्या आता मतदारसंघासाठी आता विकास कामांच्या बाबतीत? कामाचे माझं अंतेश्वर सगळ्यात महत्त्वाचं काम माझं अंतेश्वरचं काम आहे आणि MIDC. ह्या 2 गोष्टी माझ्या मतदारसंघातल्या जर मी केलो आणि करणार आहे मी, त्याच्यासाठीच निवडणूक लढवले की आमच्या दुष्काळ जो होता आमच्या तालुक्याचा तो दुष्काळ पुसून काढणार आहे. त्याचा फायदा काय होणार आहे, ते पाणी आल्यामुळं मेमध्ये पाणी येणार आहे आणि ही सगळी तळे माझ्या मतदारसंघातले 32-40 गावाला त्याचं पाणी येणार आहे आणि त्याच्यामुळं आमच्याकडे अडसाली ऊस लागवड केलं जाईल. अडसाली ऊस लागवड केल्यामुळं टनेज वाढणार आहे. टनेज वाढले की रिकव्हरी वाढणार आहे आणि मग पश्चिम महाराष्ट्रात जे भाव साखर कारखाने देऊ लागलेत तसं माझ्या कारखान्याची ऐपत निर्माण होणार आहे. हीच आमची आर्थिक क्रांती आहे. विकासाच्या मुद्द्यावरच तुम्ही हा विकासाच्याच मुद्द्यावर. निवडणुका संपलेल्या आहेत. हा तुमचा पक्ष, तुमची महायुती आता सत्तेमध्ये बसत आहे. सत्तेमध्ये बसल्यानंतर आता हे मंत्रिपदाच्या शर्यतीसाठी काही सारीपाट टाकलाय का तुम्ही? आमच्या पद्धतीनं दादाशी वरिष्ठाशी आम्ही चर्चा केली आहे. कार्यकर्त्यांनी विनंती केली आहे. कोणी कटपट करतेच की. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी दादाला निवेदन दिलं द्या आम्हाला मतदारसंघात संधी द्या असं लोकांनी मागणी केली आहे. परत शरद पवार साहेबांच्या म्हणजे जो काही प्रचार यंत्रणा त्यांची होती विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, खास करून विधानसभेमध्ये असं बोललं जात होतं की ज्या ठिकाणी म्हणजे जे अजितदादांसोबत गेले त्यांच्यावर विशेष लक्ष आहे. हो इकडे सुद्धा पवार साहेबांनी लक्ष काही अंशी घातलं होतं. म्हणजे बघा कुणी आपल्या पक्षाची ताकद वाढायचं म्हणून कुणी प्रयत्न करतायच, त्याच्यामुळं त्यांनी लक्ष घातलंच असेल ना. माणसं उभा केलेत म्हणजे काही उभं केलेत का? तर त्यांनी प्रत्येक माणसाला आपल्या पक्षाची ताकद वाढवावी, पक्ष मोठा व्हावे कुणालाही वाटतंय, त्याप्रमाणे ते करतातच. सगळे डावपेच उधळून लावले तुम्ही? उधळून नाही म्हणत मी काय सक्सेस झाले नाहीत. उधळून लावणं म्हणजे बरं वाटत नाही. निश्चितपणे पाटील साहेब आपल्या पुढील राजकीय वाटचालीस आणि अहमदपूर ताकूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी जे आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आबासाहेब साहेब तुम्ही त्या दिवशी देखील 10 वाजताच मुलाखत घेतला होता आणि आज देखील 10 वाजताच घेतला म्हणजे गुडविल आहे. आणि घड्याळाची 10 तारा काय तर निश्चितपणे तर हे होते दिलखुलास व्यक्तिमत्व ज्यांनी अहमदपूर ताकूर विधानसभेमध्ये 3ऱ्यांदा विधानसभेमध्ये बाजी मारलेली आहे आणि येत्या काळात ते आता मंत्रिपदाच्या शर्यतीत सुद्धा आहेत. त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी आपण शुभेच्छा दिल्यात. मात्र येत्या काळातही आपण अशाच दिलखुलास मुलाखती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू. पाटील साहेब आपण आमच्याशी मनमोकळे संवाद साधलात. आपले मनपूर्वक आभार. थँक्यू धन्यवाद.